Hello friends, my name is Dhanaj Khan and you are watching my YouTube channel English Developers. Today we are going to learn about one of the fifth standard story, Alyonishka. Standard fifth. Alyonishka. Listen carefully. This is Alyonishka and this is her baby brother Ivanushka. This first आपण बघूया स्टोरी. पहिलं पॅसेज आहे. वन्स अपॉन अ टाइम, पुणे एकेकाळी, देयर वॉज अ गर्ल कॉल अलोनुष्का. पुणे एकेकाळी अलोनुष्का नावाची एक मुलगी होती. अलोनुष्का lived with her father, mother and baby brother इव्हॅनुष्का. अलोनुष्का ही तिचे वडील, आई व लहान भाऊ इव्हॅनुष्का यांच्या बरोबर राहत होती. वन डे, एके दिवशी काय झालं, एके दिवशी मदर सेड टू अलोनुष्का, म्हणजे बघा आई अलोनुष्काला म्हणाली, काय म्हणाली किंवा बोलली, डॉटर, बेटी किंवा मुली, वी आर गोइंग आउट टू वर्क, आम्ही कामासाठी बाहेर जात आहोत. या गुड गर्ल, एक चांगली मुलगी बन, अँड लुक आफ्टर युअर बेबी ब्रदर, भावाचं लहान भावाची काळजी घे. फादर अँड मदर वेंट अवे, बघा आई आणि वडील तिचे निघून गेले, बाबा आणि आई निघून गेली किंवा आई वडील निघून गेले. सून, त्याच वेळात काय झालं बघा, अलोनुष्का फॉरगॉट ऑल दॅट हर मदर हॅड सेड. थोड्याच वेळात अलोनुष्का तिच्या आईने तिला काय सांगितलेले होते हे सर्व काही विसरून seated her baby brother on the grass, तिने बघा तिच्या लहान भावाला हिरवळीवर बसवले, गवताच्या हिरवळीवरती बसवले. ran out to her friends and began to play with them. बघा त्या छोट्याशा भावाला त्या गवतावरती ठेवले आणि मैत्रिणीकडे धूम ठोकली आणि त्यांच्या बरोबर खेळू लागली. She clean forgot to look after her baby brother. तिच्या भावाकडे लक्ष द्यायचे ते पूर्णपणे विसरून गेली. सडनली म्हणजे अचानकपणे, सडनली अ फ्लॉक ऑफ गीज, हंस पक्षाचा थवा, सडनली अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग, एक हंस पक्षाचा थवा तिथे उडत आला, म्हणजे बघा झेपावणे. टू डाऊन पिकअप म्हणजे उचलले हर बेबी ब्रदर. त्यांनी काय केलं, त्यांनी खाली झेप घेतली आणि त्यांच्या लहान भावाला उचलून घेतले. फ्ल्यू अवे विथ हिम, त्याला घेऊन उडून गेले. लुक अलोनुष्का, अलोनुष्का बघ, क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. एक जण मुलगी ओरडली, बघा जोरात ओरडली, अलोनुष्का बघ, Bees are flying away with your baby brother. Away with your baby brother. हंस पक्षी बघ तुझ्या लहान भावाला घेऊन. Stop, you wicked birds, said अलोनुष्का. अलोनुष्का बघते काय विचार, अलोनुष्का बघा करते, दुष्ट पक्ष्यांनो थांबा, स्टॉप थांबा. Wicked birds, दुष्ट पक्ष्यांनो, said अलोनुष्काशी बोलते. But it was काही उपयोग झाला. And after the birds, त्या पाठीमागे धावू लागली, पाठलाग करू लागली. But birds flew faster and faster and out of the sight. पक्षी अधिक वेगाने उडाले आणि लवकरच दिसेनासे झाले. Disappear म्हणजे दिसेनासे झाले. Faster and they are soon out of sight म्हणजे वर अलोनुष्का घरी, बिचारी अलोनुष्का बघा का. व्हॉट कुड शी डू, ती काय करू शकली असती. शी सॉब करणे म्हणजे हुंदके देत. शी सॉब अँड वेव, हुंदके देत रडू.
But then she got up and said, ती उठली आणि उभी राहिली, I must bring back my baby brother. आणि भावाला शोधून आणलेच पाहिजे. Then away ran Alunushka to where the birds had flown. Alunushka पक्षी उडाले होते त्या दिशेने धावत. She ran and ran till she came to an oven. धावत 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 बघा ते एका ओवन म्हणजे भट्टी, बघा त्या भट्टीपर्यंत आली. Then she said that, oven, tell me where the geese have flown. ती भट्टी ते हंस पक्षी कुठे उडत गेले ते मला सांग. Eat a slice of my bread first, said the oven. बघा भट्टी काय म्हणाली, अगोदर माझा हा गव्हाच्या पावाचा तुकडा खा. What? Eat a slice of bread at home. We don't eat even wheat cake. त्याच्यावरती बालनुष्का म्हणते, काय गव्हाचा तुकडा खाऊ? मी घरी गव्हाचा केक सुद्धा खात नाही. सो ओवन केप क्वाइट. अशी बोलल्यानंतर शांत झाली, गप्प राहिली. का ran on. बघा ती पुढे धावू लागली, पुढे धावू लागली. But then she turned back and परंतु ती पाठीमागे ओढली आणि नंतर ती बड्या भट्टीला बोलली, सॉरी ओवन, आय एम सॉरी, आय वुड लाईक टू टेस्ट युअर व्हीट ब्रेड. भट्टी मला माफ कर, मला तुझ्या गव्हाच्या पावाची चव घ्यायला आवडेल. पुढे बघा, बघा इथे भट्टी दिसते, या भट्टीला बघा. Alunushka ate a slice of wheat. बघा त्या भट्टीतून पावाचा तुकडा, गव्हाच्या पावाचा एक लहान तुकडा खाल्ला. and बघा wheat bread and over show her way. तिने तिला पक्षाचा मार्ग दाखवला, पक्षी ज्या उडून गेले होते तो मार्ग दाखवला. She thanked the oven and ran on. तिने भट्टीचे आभार मानले आणि पुढे ती धावत बघा. Soon she came to an apple tree. बघा कुठे पोहोचली, तर ऍपल ट्री म्हणजे सफरचंदाच्या झाडापर्यंत थोड्याच वेळात एका सफरचंदाच्या झाडापाशी पोहोचली. She said that, apple tree, tell me where the geese have flown. सफरचंदाच्या झाडा हंस पक्षी कुठे उडत गेले ते मला सांग. Eat one of my wild apple first, said the apple tree. सफरचंदाचं झाड बोललं, अगोदर माझे एक रानटी सफरचंद खा. What, me? Eat a wild apple at home? Don't eat even garden apple. काय मी एक रानटी सफरचंद खाऊ? मी घरी बागेतील सफरचंद सुद्धा खात नाही. हे दिसते बघा सफरचंदाचं झाड, सफरचंदाच्या झाडात ती बोलते बघा, ही अगदी बागेतील सफरचंद सुद्धा खात नाही, मग इथे रानटी सफरचंद कसं खाऊ? बघा. सो द ऍपल ट्री केप्ट क्वाइट. बघा ते सफरचंदाचं झाड सुद्धा शांत गप्प राहिला. Alunushka ran on, but then she turned back and said, पुन्हा ती पाठीमागे ओढली आणि बोलली, I'm sorry apple tree, I like to taste your सफरचंदाच्या झाडा मला माफ कर, मला तुझ्या सफरचंदाची चव घ्यायला आवडेल. She ate a wild apple. तिने बघा ते सफरचंद खाल्लं and the apple tree show her the way. त्या सफरचंदाच्या झाडाने तिला मार्ग दाखवला. Thank the apple tree and ran on. त्या सफरचंदाच्या झाडाचे आभार मानले आणि ती परत आली. Soon she came to the milk river. लवकरच ती एका दुधाची नदी होती. मिल्क रिव्हर म्हणजे माहिती दिसते ही दुधाची नदी. त्याच्या नदीच्या जवळ बघा
She said that पुढे बोलते milk river, please tell me where the geese have gone. दुधाची नदी ते हंस पक्षी कुठे उडत गेले ते कृपया मला सांग. Have some milk for us, said the milk river. आता थोडस दूध पी. अनुष्का थॉट, अनुष्का विचारात पडली किंवा ती विचार करू लागली. हॅव मिल्क, दूध प्यायचे. हो, आय डोंट टच इवन क्रीम. अगदी घरी मी मलाईला सुद्धा स्पर्श करत नाही, त्या क्रीमला सुद्धा स्पर्श करत नाही. Then she thought, परंतु तिने विचार केला. हो, मस्ट नॉट से दॅट, विचार केला की नाही मी तसे कामा नाही. So she had some milk, थोडं दूध पिलं. And the milk river show her the way, तिला मार्ग दाखवला. Thank the milk river and ran on. तिने त्याच्या नदीचे आभार मानले आणि ती पुढे धावत. They ran over the fields. ती बघा रानातून धावली. Then through the woods. जंगलातून बघा, सॉरी वूड्स म्हणजे झाडाझुडपातून, रानातून झाडाझुडपातून. ऍट द एज ऑफ द वूड म्हणजे अगदी बघा ती रानातून झाडाझुडपातून धावत होती. कोणाच्या एका कडेला बघा. ऍट द एज म्हणजे कडेला. ऍट द एज ऑफ द वूड, at the edge of the woods she saw a hut on the hen's feet म्हणजे बघा कोंबडीच्या पायावरती चालणारी एक, काय पाहिली तिने, हट म्हणजे बघा ही झोपडी दिसते. ती कोंबडीच्या पायावर उभी असलेली तिथे एक गोलाकार फिरणारी एक झोपडी तिला दिसली. ते टर्निंग राऊंड अँड राऊंड, गोल गोल फिरत होती. पायावरती ती गोल गोल फिरत. इनसाइड द हट, त्या हटच्या आतमध्ये काय बघा, सॅट बाबा यागा. हट देअर बघा इथे दिसतो या चित्रात बाबा यागा. साइड द हट सॅट बाबा यागा द विच म्हणजे चेटकी. झोपडीच्या बाबा यागा नावाची एक चेटकीन बसली. अँड ॲज द हट टर्न, झोपडी फिरल्याबरोबर अनुष्का सॉ इव्हॅनुष्का स्लीपिंग इन अ कॉर्नर. अनुष्काने एका कोपऱ्यात इव्हॅनुष्काला झोपलेले पाहिले. अनुष्का वॉज फ्रायटन. अनुष्का खूप घाबरली बा. अनुष्का खूप घाबरली. बट व्हॉट कुड शी डू, तिला तरी काय करता येण्यासारखे होते. शी वेंट इनसाइड द हट. ती बघा त्या झोपडीमध्ये गेली. हू आर यू, असं बाबा कोण आहेस तू. अँड why have you come, तू इथे का आलेली आहेस, इथे कशाला आली आहेस. she said, I am Anushka and I have come to take my baby brother, said she. अनुष्का आहे आणि मी माझ्या लहान भावाला नेण्यासाठी आलेली आहे अशी ती म्हणाली. काय केलं, अँड pick up her baby brother. छोट्या भावाला आणले. पुढे कम टू टेक युअर बेबी ब्रदर. त्या लहान भावाला न्यायला आली आहेस. इट इज द साऊंड ऑफ लाफिंग. बाबा यागा तो हसतोय. बाबा यागा ते हसत होती. Yaga, I have laughed Baba Yaga. I have got your baby brother and now I have got you too. बाबा यागा जोरात हसलेली म्हणली, मला तुझा लहान भाऊ मिळालेला आहे आणि आता तू सुद्धा माझ्या तावडीत सापडलेली आहेस. Oh no, Taiwan said. नाही तुला मिळणारच नाही. होल्डिंग म्हणजे पकडणे, घट्ट पकडणे बघा. होल्डिंग इव्हॅनुष्काला घट्ट पकडलं. शी जम्प आउट ऑफ द हट. तिने बघा ते इव्हॅनुष्काला घट्ट पकडलं आणि त्या हटच्या त्या झोपडीच्या बाहेर जम्प केली. अँड बिगॅन टू रन बॅक होम अगेन.
धरून तिने झोपडी बाहेर उडी मारली आणि ती परत घराच्या दिशेने बाबा यागा द स्पीच ऑल ऑफ द. तर बघा तेव्हा बाबा यागा चेटकीन होती, त्या चेटकीने हंस पक्षाला पुन्हा बोलवले. अँड गो आफ्टर द चिल्ड्रन अँड ब्रिंग देम बॅक टू मी, शी शाउटेड. बोलली काय बोलली, मुलांचा पाठलाग करा आणि त्यांना माझ्याकडे परत घेऊन या, ही हंस पक्षानं तिने सांगितलं. इट्स वेन फ्लाइंग आफ्टर द चिल्ड्रन, हंस पक्षी त्या मुलांच्या पाठीमागे मागोमाग गत गेले. अनुष्का ran and ran till she came to the milk river. धावत धावत त्या दुधाची नदी होती, त्या दुधाच्या मिल्क रिव्हर हाईड अस प्लीज. दुधाच्या नदीमध्ये कृपया आम्हाला लपवून ठेव. मिल्क रिव्हर हाईड द चिल्ड्रन. हेच त्या मुलांना लपवून ठेवले. Kids couldn't find them. पक्ष्यांना बघा ते दिसले नाहीत, शोधू शकले नाहीत. अँड टर्न ते टर्न बॅक, ते पाठीमागे परत फिरले. ते पुन्हा बघा परत फिरले. ते बघा अनुष्का began to run again. पुन्हा बघा अनुष्का धावू लागली. But the geese saw the children. परंतु त्या हंस पक्षाने पाहिलं and came after them. Holding her brother, Anushka ran and ran till she came to the apple tree. घट्ट धरून अनुष्का धावत धावत सफरचंदाच्या झाडापाशी. Apple tree, hide us, please, quickly. The apple tree hide the children in its branches. सफरचंदाच्या झाडा कृपया करून आम्हाला लपवून ठेव. लगेच सफरचंदाच्या झाडाने काय केलं म्हणजे लपवून ठेवलं. Then the geese couldn't find them, त्यांना ते नाहीत and ran turned back. ते पाठीमागे अनुष्का नंतर अनुष्का began to run again. अनुष्का पुन्हा धावू लागली. But the geese saw the children. पक्षाने पुन्हा बघा पक्षाने त्यांना पाहिलं and flew after them. त्यांचा पाठलाग करू लागला. Anushka ran and ran till she came to the oven. घट्ट पकडून ते अनुष्का धावू लागली पर्यंत पोहोचली. अनुष्का भट्टीजवळ पोहोचली. Hide us, please, oven. अनुष्का बोलली, काय बोलली अनुष्का, भट्टी कृपया आम्हाला लपवून ठेव. Quickly the oven hide the children. कोणत्या सुद्धा त्या भट्टीने सुद्धा मुलांना ताबडतोब व लगेच लपवून ठेवले. Geese couldn't find. आता geese couldn't find them. त्या geese पक्ष्यांना ते दिसले नाहीत, शोधू शकले नाहीत. They flew round and round. फिरू लागले and up and down, वर आणि खाली फिरू लागले. But it was no use. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. At last turn and flew back to Baba. ते त्यांनी गोल गोल तसेच वर खाली गिरट्या मारल्या, परंतु काही उपयोग झाला नाही. खेरीज ते मागे वळले आणि परत बाबा यागाकडे परत निघून गेले. Then Anushka out of the oven with her baby brother and ran home. नंतर बघा अनुष्का भट्टीतून तिच्या लहान भावाबरोबर राहुल म्हणजे बघा सरपटतच बाहेर आली. त्या छोट्या भावासह घराकडे निघून गेली किंवा धावली. And before long, father and mother came home too. आणि लवकरच तिची आई बाबा सुद्धा घरी परतले. She is adapted from Chian fairy tales. चियन परीकथेमधून हे रूपांतरित केलेलं आहे. अशा प्रकारची स्टोरी आहे. आता आपण याचे क्वेश्चन आणि आन्सर पण बघूया. क्वेश्चन आणि आन्सर कसे आहेत बघा. 2 झालं. तर बघा 2 मध्ये काय दिलंय, नाऊ रीड द स्टोरी अलाउड विथ मी. आता तुम्ही स्टोरी मोठ्याने वाचायची आहे. तिसऱ्यामध्ये काय केलंय बघा, अनुष्का स्टोरी इज गिवन बिलो. अनुष्काची स्टोरी खाली दिलेली आहे. इन शॉर्ट रीड इट अँड द फिल इन द ब्लँक.
बघा आता तुम्हाला ही याच्या बघा खाली अनुष्काची गोष्ट थोडक्यात दिली आहे ती आलेल्या जागा आपल्याला पूर्ण करायची. तर पहिले बघा दिले अनुष्काच या पद्धतीने दिले, टेल हर, टू द, लुक आफ्टर हर, हे अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेले आपण पूर्ण करूया. बघा हे काय आहे, अनुष्का बा गोस आउट टू प्ले विथ किंवा द बा हे आपण पूर्ण करूया. बघा याची आन्सर कशी आहे बघा, अनुष्काज मदर टेल हर टू लुक आफ्टर हर बेबी. नंतर अनुष्का गोज आउट टू प्ले विथ हर फ्रेंड्स, याच्यामध्ये हर फ्रेंड्स. नंतर द बीज, पुढे द बीज फ्लाय अवे हर. बघा अनुष्का रन्स आफ्टर दे, म्हणजे याच्यामध्ये अनुष्का मीट्स द ओवन. तर बघा अनुष्का मीट्स द ऍपल ट्री, याच्यामध्ये ऍपल ट्री आहे बघा. त्याच्यानंतर अनुष्का मीट्स द मिल्क रिव्हर, मीट्स. त्याच्यानंतर अनुष्का फाइंड्स हर बेबी ब्रदर इन बाबा यागाज, बेबी ब्रदर इन. त्यानंतर बघा अनुष्का रन्स ऑफ विथ हर बेबी ब्रदर. अनुष्का हाइड इन द मिल्क रिव्हर, लपवलं. आणि अनुष्का हाइड इन द ऍपल ट्री लपवलं. अनुष्का हाइड इन द ओव्हन मध्ये लपवलं. तर अनुष्का होम, ती घरी परतली. अशा प्रकारे याचा आन्सर देता. पुढे 4 मध्ये काय दिले बघा, मेक युअर ओन फनी नेम्स लाईक बाबा यागा, डू दे साऊंड लाईक इंग्लिश नेम. तुमच्या मनाचे गमतीदार नावे तयार करायचे आहेत, इंग्रजी नावासारखी वाटतात का ती बघायची. बघा कसं आहे त्याचे आन्सर. जसं बघा आपला आन्सर बघा इथे कसं दिलेलं आहे, कशा पद्धतीचं आहे. तसं बघा, मकडी चुडे, मिरची दादा, पकाव काका, मोगॅम्बो गँगवाला, मोगॅम्बो गँगवाला, आलिया बाबा, लथम भारती, तात्या विंचू, मुंजा बाबा, ताला पहाड. अशा प्रकारची नावं आपल्याला देता येईल. बघा काय आहे ते बघा, दे डू नॉट साऊंड लाईक इंग्लिश नेम्स. बघा ते क्वेश्चन होता वरती की डू दे साऊंड लाईक इंग्लिश नेम्स, इथं दे डू नॉट साऊंड लाईक इंग्लिश नेम्स. बघा त्याच्यानंतर पुढचं आहे बघा 5 नंबर क्वेश्चन. 6 नंबर क्वेश्चन. 4 नंतर 5 झालं होतं बघा. नंतर बघा 6 नंबर मध्ये काय आहे, 6 मध्ये काय करायचं बघा, तर रीड अलाउड अँड तसं कॉपी करायचं. अ लोफ ऑफ ब्रेड. त्याच्यानंतर आहे बघा अ ग्लास ऑफ मिल्क. त्याच्यानंतर आहे अ स्लाइस ऑफ ब्रेड, लंप ऑफ बटर, अ ड्रॉप ऑफ वॉटर, अ पीस ऑफ पेपर. त्यानंतर आहे बघा 7 नंबर मध्ये काय आहे, लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द प्रॉपर कॉलम. लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक शब्द हा त्या राखाण्यातला आहे. बघा इथे काय करायचं आहे, वन आणि मेनी. वन म्हणजे एक, मेनी म्हणजे अनेक. बघा मला वन मध्येच लिहायचं आहे, मेनी मध्येच. जसं ज्याच्या शेवटी यस असतो तो आपल्याला वन. यस ज्याच्या शेवटी आहे बघा, इथे फ्रेंड्स आहे, असं इथे बर्ड्स आहे, इथे बघा केक्स आहेत, त्याच्यानंतर ऍपल्स आहे, त्याच्यानंतर बघा मेन. काही शब्द जे यस असतात ते मेनी मध्ये येतात, पण काही शब्द आहेत जसं चिल्ड्रेन आहे आणि मेन आहे, इथे सुद्धा मेनी मध्ये. बघा इथे शब्द दिलेत, गर्ल, डे, फ्रेंड्स, बेबी, चिल्ड्रेन, बर्ड्स, ओवन, स्लाइस, केक्स, ट्री, ऍपल्स, फादर, फीट, किड्स, बट, होम, मदर, मेन. आपण बघूया त्याच्यापैकी वन मध्ये कोणकोणते येतात. वन मध्ये कोणकोणते येत आहे बघा, वन मध्ये येतं बघा गर्ल, पुढे डे, नंतर बेबी,
ओव्हन, स्लाइस, ट्री, फादर, हट, होम, मदर हे वन मध्ये येतात. आता आपण बघूया मेनी मध्ये कोणकोणते येतात. मेनी मध्ये फ्रेंड्स बघा यस आले शेवटी, चिल्ड्रेन, बर्ड्स यस आले शेवटी बघा, केक्स, ऍपल्स, फीट, कीज आणि मेन हे आपल्याला मेनी मध्ये इथे तुम्हाला त्या पद्धतीने वन मेनी मध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. त्यानंतर पुढे बघा 8 नंबर मध्ये काय आहे, लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स इन प्रॉपर कॉलम. तसेच आता बघा प्रॉपर कॉलम मध्ये तुम्हाला हे शब्द जसं बघा कोणतं दिलेला शब्द बघा लक्षपूर्वक एखादे शब्द योग्य त्या रकान्यात लिहायचे. टीचर बोलते शब्द इथे खाली ऍक्शन आहे म्हणजे कृती. थिंग्स ती गोष्ट वस्तू असेल किंवा ॲनिमल्स प्राणी असतील, पर्सन व्यक्ती असतील, प्लेस ठिकाण असेल. डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं वर्णन आहे. तर किंग, किंग म्हणजे राजा. राजा कशात येईल तर ह्या पर्सन मध्ये येईल मधोमध. त्यानंतर जसं क्वीन आहे, क्वीन सुद्धा पर्सन होते मधोमध इथे येणार पर्सनच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर जम्प हे ऍक्शन आहे. जम्प म्हणजे उडी, उडी ऍक्शन मारायची आहे तर ऍक्शन वर्ड मध्ये. कॅट आहे बघा, कॅट कशात येईल तर ॲनिमल मध्ये येईल. त्यानंतर रीड, रीड करण्याची ऍक्शनच असते. नंतर फास्ट, फास्ट बघा हे डिस्क्रिप्शन मध्ये येईल. आपण आता डायरेक्ट बघूया की ऍक्शन, ऍक्शन मध्ये कोणकोणते शब्द येतील त्याच्यामध्ये बघा. ऍक्शन मध्ये कोणकोणते शब्द येतील त्याच्यामधले जम्प आहे, रीड आहे, वॉक आहे, त्यानंतर स्मेल आहे, गो आहे, कॉल आहे, प्ले आहे, स्माइल आहे आणि ट्राय हे ऍक्शन वर्ड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा कुठला शब्द आहे बघा, थिंग्स, ॲनिमल्स आणि पर्सन आणि प्लेसेस मध्ये. किंग आहे, क्वीन आहे, कॅट आहे, मँगो आहे, फिश आहे, स्कूल आहे, कप, हाऊस, त्याच्यानंतर हो शॉप, त्याच्यानंतर आहे ऑफिस, पीनट, डॉक्टर आणि होम, बेबी हे थिंग्स, ॲनिमल, पर्सन आणि प्लेसेस मध्ये. आता आपण डिस्क्रिप्शन बघूया. याच्या डिस्क्रिप्शन मध्ये कोणकोणते शब्द येत आहेत बघा. डिस्क्रिप्शन मध्ये फास्ट, रेड, बिग, स्वीट, सॉफ्ट, नाईस, स्लोली हे कोणत्या मध्ये येतात डिस्क्रिप्शन मध्ये येतात बघा शब्द.